लोकसभेचे 2024चे निकाल आता आपल्या समोर आलेले आहेत. अ, भारतीय जनता पक्षाला अपेक्षित इतकं बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळे एन-डी-ए सरकार फॉर्म करेल का नाही ह्या चर्चा आता आपण फेस करतोय आणि त्याउलट इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा सर्व ठिकाणी मिळालेल्या बघायला मिळतात. काँग्रेस जी गेल्या वेळेस 50च्या जवळपास जागांवर होती, त्यांनी ह्यावेळेस 90चा आकडा पार केलेला आहे. अशा वेळी काँग्रेसला महाराष्ट्र पासून देशात सगळ्या ठिकाणी जे रिव्हायव्हल बघायला मिळतंय, या सगळ्याचा परिणाम काय असेल याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. आणि मला वाटतं की याचं सगळ्यात मोठं कारण जे आता दिसतंय रिव्हायव्हलचं, यामध्ये भारत जोडो यात्रा किंवा न्याय यात्रा जी ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करत होते, त्या यात्रेकडे आपण पाहायला पाहिजे. अ, ही यात्रा 2 टप्प्यांमध्ये झाली देशामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर पूर्ण चालत लोकांशी इंटरॅक्ट करत राहुल गांधींनी प्रवास केला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातनं प्रयोग केला. अगदी लोकसभेचं मला वाटतं, की ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर होणार होती, त्या दिवशी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता मुंबईमध्ये करण्यात आली. तर ह्या संपूर्ण यात्रेतनं मला वाटतं, की काँग्रेसला जी घुसळण घडवून आणण्याची होती देशभरामध्ये, ती घुसळून घडवून आणण्यामध्ये त्यांना एक यश मिळालं. म्हणजे आपला एक नेता दिल्लीमध्ये किंवा कुठेतरी टॉपवर बसून काहीतरी निर्णय घेत असतो आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं कॅडर काम करत असतं. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पहिल्यांदा काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व हे जमिनीवर आलं, नव्हे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, जनसामान्य माणसांमध्ये मिसळलं आणि ही संपूर्ण यात्रा जी होती, त्याची रचना असेल, ठिकठिकाणी लोकं येऊन त्यांना भेटत होती, सामाजिक संघटना आहेत, एन-जी-ओज आहेत, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आहेत, यांचं मोठं मोबिलायझेशन या निमित्ताने घडवून आणता आलं काँग्रेसला. अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत ते पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. मला वाटतं, की ह्या घुसळणीचा काँग्रेसला खूप फायदा झालेला आपल्याला दिसतो. दुसरा हा न्याय यात्रेचा, भारत जोडो यात्रेचा फायदा असा होता, की खूप मोठा स्पॅन मिळाला. म्हणजे पहिल्या भारत जोडो यात्रेमध्ये एक मोठा स्पॅन काँग्रेसला मिळाला, की ज्या दरम्यान त्यांना स्वतःच्या नेतृत्वाला चर्चेत ठेवता आलं. म्हणजे दक्षिणेपासून चालत काश्मीरमध्ये जोपर्यंत राहुल गांधी आले, तर ठिकठिकाणी म्हणजे असं म्हटलं गेलं, की मेनस्ट्रीम मीडियाने त्याला काही कव्हरेज दिलं नाही किंवा पण मला वाटतं, की त्या ठिकाणी जेव्हा यात्रा जात होती, ज्या पद्धतीने नेत्यांचं मोबिलायझेशन होतं, युवा कार्यकर्त्यांचं मोबिलायझेशन होत होतं, त्यामध्ये हे जाणवत होतं, की त्यांना स्थानिक पातळीवर पुरेसं कव्हरेज ह्या निमित्ताने मिळालं. तिसरं जे ह्या न्याय यात्रेचं किंवा भारत जोडो यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधींची प्रतिमा पूर्णपणे बदलण्यामध्ये ह्या यात्रेचा खूप फायदा झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर टीका करताना कायम गांधी परिवाराला टार्गेट केलं आणि त्यातल्या त्यात राहुल गांधींना टार्गेट केलं आणि राहुल गांधींची एक पप्पू इमेज क्रिएट करण्यामध्ये त्यांना पहिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आपण बघितलं. अशा स्वतःची प्रतिमा असल्यानंतर पूर्णपणे पक्षातल्या कार्यकर्त्यांपासून, कॅडरपासून बऱ्यापैकी तुटलेले असल्यानंतर म्हणजे एक युवराज अशी प्रतिमा राहुल गांधींची सर्वसामान्यांच्या मनात होती. मला वाटतं की ती प्रतिमा पूर्णपणे बदलायला ह्या यात्रेतनं एक मदत झाली त्यांना. म्हणजे काँग्रेस जी आपण आता नंदुरबार वगैरे सारख्या दुर्गम भागात आपण पाड्यावर जातो, तो आजही काँग्रेस म्हणजे इंदिराची काँग्रेस अशी लोकं काँग्रेसची ओळख सांगतात. त्या त्या प्रतिमेला म्हणजे आपल्या पंजोबांची, आपल्या आजीची एक स्ट्रॉंग प्रतिमा या देशामध्ये आहे आणि जे काही त्यांच्या वडिलांसोबत झालं, आजीसोबत झालंय, अशा सगळ्या राजकारणानंतर जेव्हा राहुल गांधी ह्या जनतेला निवडणुकीसाठी सामोरे जात होतं, तर ही प्रतिमा मोडून काढणं किंवा त्या प्रतिमेसमोर आपली एक स्वतःची प्रतिमा तयार करणं हे मोठं आव्हान राहुल गांधींसमोर बघायला आपल्याला मिळतं. पण न्याय यात्रेमुळे ते स्वतः चालले, लोकांशी बोलले, ठिकठिकाणी मुक्काम होत होता. वेळोवेळी ते प्रेस कॉन्फरन्सेस घेत होते, आपले मुद्दे मांडत होते. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी म्हणजे दुसऱ्या टप्प्यातले जातगणनेचे वगैरे मुद्दे आपण सोडून देऊयात. पण पहिल्या टप्प्यापासून त्यांनी लोकांच्या असंतोषावर फुंकर मारायला सुरुवात केली. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष, ते युवकांमध्ये असलेला असंतोष, बेरोजगारीचा मुद्दा असे अनेक सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्सवर होणारा अन्याय, हे मुद्दे ते सातत्याने आपल्या त्या संपूर्ण पहिल्या यात्रेतला पदयात्राच होती ती साधारणपणे, त्यामध्ये मांडत होते. मला वाटतं की त्यामुळे
लोकांमध्ये की हा आपल्या याला मुद्दे कळतात, हा नेता म्हणून आपले मुद्दे मांडू शकतो. विशेषतः ते स्वतः चालत होते त्यामुळे म्हणजे कसं असतं ना, लोकांना ती मसीहा इमेज खूप आवडते आणि जी ती मसीहा इमेज तयार करण्यामध्ये जे यश 14 ला मोदींना आलं, त्या लेव्हलचं यश आता काँग्रेसला आलंय असं म्हणलं तर खूप धाडसी असेल. कारण एकीकडे भाजपच्या 242 जागा आहेत आणि काँग्रेसच्या 90 जागा आहेत. पण जी काँग्रेस आता संपून जाईल अशी परिस्थिती तयार झाली होती. तिथे मला असं वाटतं, की ह्या यात्रेतनं राहुल गांधींची पूर्ण एक वेगळी प्रतिमा तयार करायला मदत झालेली आपल्याला बघायला मिळते आहे आता. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यात्रा जेव्हा झाली म्हणजे त्यांनी पूर्वेकडून सुरुवात केली त्या सगळ्या यात्रेला. मला वाटतं, की मुस्लिम, बांगलादेशी, नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांमधला असंतोष ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या यात्रेची सुरुवात झाली होती. तसंच ह्या संपूर्ण यात्रेमध्ये अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, की राहुल गांधी कुठल्या लोकांना भेटले. तर ठिकठिकाणी मी जसं मगाशी म्हटलं, की त्यांनी असंतोषाला फुंकर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्यांची यात्रा जात होती, तर त्या यात्रेमध्ये ते त्या ठिकाणच्या असंतोषाचा जो चेहरा बनू शकतो, अशा व्यक्तीला भेटत होते. मग मणिपूरमधल्या महिलांची भेट असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ते आले, तर महाराष्ट्रातली त्यांची सभा जी झाली म्हणजे सुरुवात जेव्हा त्यांनी केली दुसऱ्या टप्प्यातली महाराष्ट्रात यायला, तर ती सुरुवात त्यांनी नंदुरबारमधनं केली, की नंदुरबार हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला किंवा मी जसं मगाशी उल्लेख केला, की इंदिरा गांधींबद्दल प्रचंड प्रेम असणारा मतदारसंघ म्हणून त्या मतदारसंघाची ओळख होती. इथल्या आदिवासी पट्ट्याने, दलित पट्ट्याने कायम काँग्रेसला साथ दिलेली होती. काँग्रेसचे स्टॉलवर्ट नेते नाईक असतील, गावित असतील या भागातनं झालेले होते. त्यामुळे मला वाटतं, की आपली यात्रा कुठल्या भागातनं जाते आहे, आपण काय परिणाम साधू इच्छितो आहे आणि तिथे आपण कुठल्या कम्युनिटीज टार्गेट करतोय, आपण कोणाला भेटतोय, ज्या पद्धतीने त्यांचे फोटोज व्हायरल केले गेले. सो एक कोऑर्डिनेटेड एफर्ट पहिल्यांदा स्ट्रॉंगली राहुल गांधी आणि काँग्रेस असा मांडला गेला. त्यांनी आपल्या आजूबाजूला जे काही काँग्रेसचे नेते ठेवले ह्या संपूर्ण प्रवासामध्ये, त्या गोष्टीकडे पण आपण ऑब्झर्व्ह केलं पाहिजे, की ते कशाला प्राधान्य देत होते आणि कोणाला म्हणजे जसं जयराम रमेश फॉर एक्झाम्पल, की थ्रू आउट त्या यात्रेमध्ये त्यांच्या सोबत होते, प्रेस कॉन्फरन्सेस कोऑर्डिनेट करत होते. तर असं सगळ्या प्रवासामध्ये जे दिसलं त्यामुळे मला वाटतं, की भारताच्या असंतोषाचा चेहरा बनण्यामध्ये ह्या यात्रेने राहुल गांधींना यश दिलेलं आहे, असं